तर बावनकुळेंनी मार्कडवाडीनं गेल्या काही निवडणुकांमध्ये केलेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर केलेली आहे, त्यावरती सुद्धा एक नजर टाकूयात। तर मार्कडवाडीच्या मतदानाचा इतिहास आपण बघतोय। 2014 लोकसभा निवडणूक, विजयसिंह मोहिते पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना 533 मतं मिळालेली आहे। तर सदाभाऊ खोत स्वाभिमानी पक्षाचे त्यांना 664 मतं मिळालेली होती। 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये हनुमंत डोळस राष्ट्रवादीचे उमेदवार होते, त्यांना अवघी 294 मतं होती। तर अपक्ष असलेल्या अनंत खंडागळे यांना 979 मतं मिळालेली होती। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे रणजित सिंह निंबाळकर यांना 956 मतं मिळालेली होती। तर राष्ट्रवादीच्या संजय मामा शिंदे यांना 395 मतं मिळालेली होती। 2019 साली विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उत्तमराव जानकर यांना 1346 मतं मिळालेली होती। तर राम सातपुते जे भाजपचे उमेदवार होते त्यांना फक्त 300 मतं मिळाली होती। 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते त्यांना 1021 मतं मिळाली। तर रणजित सिंह निंबाळकर जे भाजपचे उमेदवार होते त्यांना 466 मतं मिळाली। आणि आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तमराव जानकर जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते त्यांना 843 मतं, तर भाजपच्या राम सातपुते यांना 1003 मतं मिळाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।